अजितदादा विलिनीकरणाची चर्चा करत असते तर भाजपशी बोलले असते. फडणवीसांनी शरद पवारांचा दावा खोडला. सध्याच्या परिस्थितीत कोणतंही राजकारण करायचं नाही, फडणवीसांचं प्रत्युत्तर. अजित पवारांसोबत झालेल्या चर्चांमध्ये मी सुद्धा होतो, मात्र 13 दिवस झाल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन सविस्तर बोलेन. फडणवीसांच्या वक्तव्यानंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया. अजितदादांची शपथ घेऊन सांगतो, विलिनीकरणाची चर्चा झाली होती. झेडपी निवडणुकांनंतर निर्णय घ्या असं फडणवीसांनी सांगितल्याचं दादा म्हणाले होते. पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंचा दावा. आम्ही एनडीए सोबतच राहणार आणि पुढे जाणार. दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या मुद्द्यावरती दादांचे एनसीपीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची स्पष्टोक्ती. विलिनीकरण झालं तरी उत्तराधिकारी सुनेत्रा पवारच असतील, माणिकराव कोकाटे यांचं वक्तव्य. तर विलिनीकरणाबाबत सुनेत्रा पवारच अंतिम निर्णय घेतील, तो मान्य असेल, आमदार सुनील शेळकेंची भूमिका. प्रफुल्ल पटेलांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्याबाबत वरिष्ठ पत्रकारांना चुकीची माहिती दिली. पियुष गोयल यांनी माफी मागितली, तर आपण अध्यक्ष होण्याबाबत वृत्त तथ्यहीन असल्याचं पटेल यांचं देखील ट्विट. ईडीच्या फाईल तयार असल्यामुळे राष्ट्रवादीचे 3 मोठे नेते भाजपच्या इशाऱ्यावरती चालतात. बच्चू कडूंचा आरोप. सुनेत्राताईंच्या शपथविधीमुळे त्यांच्याबद्दलची सहानुभूती कमी झाली, कडू यांची नाराजी. सर्वसामान्य करदात्यांना कोणताही दिलासा नाही. इन्कम टॅक्समध्ये कोणताही बदल नाही. गेल्या वर्षीप्रमाणेच आयकराचा स्लॅब असणार. टॅक्समध्ये गडबड केल्यास शिक्षा नाही तर दंड भरण्याची तरतूद. अघोषित संपत्तीची मर्यादा 1 कोटींपर्यंत. अपघात विम्यावरती मिळणाऱ्या रकमेवर कोणताही टॅक्स नाही. एलसीडी, एलईडी, मोबाईल, बूट, बाईक्ससह मधुमेह आणि कॅन्सरची औषधं. भारतात बनवलेले कपडे, क्रीडा साहित्य स्वस्त होणार. अर्थसंकल्पात पर्यावरणपूरक प्रवासी वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी 7 अतिजलद रेल कॉरिडॉर्स. मुंबई, पुणे, हैदराबाद, चेन्नई, बेंगळुरू, दिल्ली, वाराणसी, सिलिगुडीत हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉर तयार करण्याची घोषणा. भारत लवकरच 3री जागतिक अर्थव्यवस्था बनेल. मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारतावरती फोकस. भारताला विकासाकडे नेणारा अर्थसंकल्प मांडला. पंतप्रधान मोदींचं विधान. विकसित भारताकडे दमदार पाऊल टाकणारा हा अर्थसंकल्प. 7 हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरमुळे जीडीपीत मोठी वाढ होणार. मुख्यमंत्री फडणवीसांचं ट्विट. विद्यार्थिनींच्या सुरक्षित निवासासाठी देशातील प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वसतिगृह उभारणार. तर देशातील 15,000 शाळा आणि 500 महाविद्यालयांमध्ये कंटेंट क्रिएटर लॅब सुरू करण्याचा निर्णय. शेतकऱ्यांसाठी बहुभाषिक एआय टूलसह कापूस उत्पादनासाठी नवीन योजना राबवणार. नारळ, चंदन, काजूचं उत्पादन वाढवण्यावर देखील भर. काजूला जागतिक ब्रँड बनवण्याचा निर्धार. अजित पवारांच्या विमान अपघाताच्या चौकशीला वेग. बारामतीमधील अपघातग्रस्त विमानाचे पार्ट्स मुंबईत आणणार. विमानाचा मोठा तुकडा कंटेनरमध्ये भरून मुंबईत आणणार. सांगलीत शिवसेना उमेदवाराचा प्रचार करणाऱ्या गाडीवर पडळकर समर्थकांचा हल्ला. आटपाडीतील शिंदेंच्या शिवसेनेचा आरोप. मोठ्या आवाजात प्रचार केल्यामुळे आक्षेप घेतल्यानंतर वाद. रोहित शेट्टीच्या घरावरती गोळीबार करणारे 5 आरोपी पुण्यातून जुहू पोलिसांच्या ताब्यात. शेट्टी इमारतीबाहेर 4 राऊंड फायर केल्याची माहिती. गुन्हे शाखेनं रोहित शेट्टीचा जबाब नोंदवला.